बोला पाटील. आता हे महत्वाचं बोलायचं राहतो ना. या बरं इकडं बसा बसा इथं बसा. बोला पाटील काय महत्वाचं आहे? आपा लय महत्वाचं बोलायचं म्हणून तर तुम्हाला घेऊन आलो इथं. मग एक काम करा, हा आधी काय तर खायला सांगा, शेवचिवडा बिवडा, पोटातले भूक लागली, कावळे वाढायले, आणि मग आपला विषय घेऊ. म्हणजे काय सांगावं लागतंय म्हणा. म्हणजे त्याशिवाय सुरुवात होत नाही ना. ए पांडू शेव चिवडा घे रे. हा म्हणजे बघा कसं आहे, हा खायला चालू झालं का नाही मग बुद्धी चालते. मग असं आहे काय? हा तुमचं कसं आहे? तुम्हाला सांगतोय हा विषय लय महत्वाचा आहे. काय झालंय माहितीये का? आणि मित्र कंपनी माझी बर आणि सगळे मिळून ठरवलंय लोणावळ्याला जायचं. बर काय झालंय, पाऊस पूस पडलाय, वातावरण भारी आहे. तुम्हाला सांगतो आपला धबधब पाणी नुसतं माहोल नुसता. माहोल म्हणजे बोलायचं काम नाही. पण तिकडे गेलं की सगळंच आहे हो. पुन्हा मस्त त्याच्यामुळं जायचं जायचं लय चाललंय. सगळ्यानं पूर्ण ठरवलंय. मग काय कुठं माशी शिकली? मग अडचण आली ना आपा. पाटलीनबाई तयारच होई नाही राव. आता पाटलीन बाईला तुम्ही नेहमी सारखं काढायचं येड्यात, काहीतरी सांगायचं कारण. काय तुम्हाला सांगायचं बघा, साडी घेतो म्हणलं, हा वाटलं तर एखादा दागिना घेतो. हा. काय तुला काय पाहिजे ते म्हणलं ना. आपण नाही तर फिरायला जाऊ म्हणलं. आपण गाडीनं एवढी मोठी घेतली म्हणलं, कशाला घेतली? फिरायलाच जायचं. हा आपण काय सांगायचं बरं का तुम्हाला, पटेल तयारच होईना. ऐका की, हा. आपण काय करू जरा, हा 2-2 घास खाऊ म्हणजे डोकं चालतंय. मग हा इकडं आहे हो. हम्म. बरं का, खायचं पण कसं आहे माहिती का, कसल्या परिस्थितीत आपल्याला ट्रिपला जावं लागतं. मग मी बोलू का पाटलीन बाई सांग, काय तर वेगळं कारण सांगतो. आता ती कसं काय करायचं ते तुम्ही बघा. हा बर पण तुम्ही ट्रिपला जायचं ट्रिपला जायचं नियोजन म्हणजे मी करावं. आहे ना. आता काय तुम्हाला आणलंय कशाला राव आपण? हा? आता तुम्हाला सोडून गेलो का कुठं मी? हा? सांगा बरं. पण आता हे काय बी करून हा जे नियोजन आहे ते नियोजन प्रमाणे करायच्यावर प्रयत्न करायचा. हा प्रयत्न नाही. पाटलीन बाईला जातो आता, हा बरोबर पट्टी पाडतो. वा. मला आता एक काम करायचे, तेवढं आता सांगितलंय मी. हा तेवढं चहाचं बाय चहा सांगाय तुम्ही छपायचं का आता तेवढ्यावर? मग आज कसं हा बरं पांडू, हे आपला छान. अप्पा हे काय आहे? अहो ही नवीन सिस्टीमचा चहा आहे, हा 1 नंबर क्वालिटी. हा हे दूध, हा ही लागेल तेवढी साखर घ्या, बर हा आणि तुम्हाला लागेल तेवढी कॉफी घ्या. हा हा आता ही मस्त पैकी हलवायचं बर आणि प्यायचं. 1 नंबर क्वालिटी. हे हा. प्यायची. हा कसं काय वाटलं? आपा आस्करावने का पिलूच नव्हतं ना. भजी बिजी खाली हो तुम्हाला? ए आपा हा का? म्हणजे तू भजी सांगायचा, तुला ती डाळीचं पीठ आणणार, मिरच्या आणणार, कांदा आणणार, म्हणजे तेल आणणार. कांदा चिरू हे करू पुन्हा त्या त्याला तळत बसवय. कॉफी पाजली हीच लय नशीब बाबा. बाद झालं. पाटील राव चांगले हे नाही विचारलं आम्ही राव. नका नका चला
हे आपल्याला नियोजनचं बघायचं उरका उरका. आणि भजी खाल्ली असते म्हणजे मला बी जरा समाधान वाटला तो. आपल्याला काय बी करून लोणावळ्याला जायचंय हे डोक्यात ठेवा तुम्ही. अहो बघा तर आता मी पाटलीन बाईला बरोबर पट्टीत घेतो. चला चला बरं उठा. पांडू बिल. हा ठेव लिहून यांच्या नावावर. आता कसं असतं माहितीये का सतीशराव, गावात वावरायचं बी लय पंचायत झाली मला तर. अवघड आहे. अवघड. अहो आता लोकांच्या चपल्याच खायचे राहिले ते माझ्या तर काय सांगायचंय. तुझ्या संग फिरून मला बी एखाद्याशी खाव्या लागते ते काही असं वाटायला लागलंय मला. तसं नाही. आता माझी एक पंचायत झाली आहे. तुम्ही काय कोणाला 50 रुपये मागताय का? मागत नाही, पण तुला का सारखं पैसे मागून मागून केले की मला भिकारी. रोज लागा पैसे मागतोय, रोज देतोय तुला. आता मग मला हाय तरी कोण तुमच्याशिवाय मला सांगा बरं. हा आता आलो की तुझ्याच वळीला. आता काय राहिलंय अजून? रोज मला बी कटाळा आला ह्याला त्याला ह्याला मागून मागून का नाही. आता काय करायचं काय ना, आता कोणाला मागावं ही पंचायत पडली आहे. कोणाला बी माग बाबा तुझी. तू ये बसू इकडं जरा. होतं कालचं थोडं शिल्लक म्हणून बाहेर सकाळची. आला काय करावं बरं काय. चालव की जरा ही. कशाला दिलंय देवानं? आहे सतीशराव, हा मला काय म्हणायचंय, हा. पण तुमचं आता असेल तर सांगतो मी. अय बाबा, मार तेवढं खायला आपल्याला जमणार नाही रे. ती तुझी तू बघ. मार खायचं नाही काय. हा मग काय बी असू दे, मग देतो साथ. मला काय म्हणायचंय माहितीये का, हा एक आयडिया सुचली मला. आयडिया? आता काय आयडिया हा काय सुचली? वारीला जायची आयडिया सुचली. तेव्हा काही असलाय मग वारीचा माझा कवा मेळ लागेल का लागा? अरे रानात मला किती 24 तास काम असतंय. आपलं कसं आहे माहित आहे ना तुला? कांदा मुळा भाजी आणि अवघी विटाबाई माझी. होय की माझी तुझी सेमच की. मग जायचंय कोणाला, नुसतं म्हणायचंय. बघ आता ही काय करायचं माहितीये का, हा. हे सगळ्या कोंड 50, 200 रुपये गोळा करायचं. बर वारीला चाललोय म्हणून पैसे घ्यायचं आणि वारीला जायचं. म्हणजे जायचं म्हणायचं पण जायचं नसतं. आणि त्याचं काय करायचं, घ्यायचं की मग 50, 100 रुपयाचं चुरमुर आणि बुका एक 10 रुपयाचा. आणि काय असतं माहितीये का, हे बाया बी असते ते बोळ्या बाबड्या. लगे विश्वास ठेवते ती बाया. पंढरपूरला गेला ग लेकरो आणि त्याने आणलं की बाया प्रसादन घेते ती, मग ती काही नाही ते करत बघते. असं असतं ते सतीशराव. म्हणजे गांडवा गांडवी म्हण की थोडक्यात. गांडवा गांडवीच म्हणायचं. आणि त्या दिवशी असा मार खाल्लाय, आता कशाला हाणतेली ती कळायचं सुद्धा नाही आपल्याला. माहित आहे कोणाला बोलायचं नाही, हे फक्त तुमच्यातच माझ्यात राहू दे. बघ, नाही तर आपल्याला नाही जमणार ते. मी आहे की कशाला काळजी करतोय उगाचच. आणि कोणाला म्हणणं पिणं नको. नाही तर गांग्यानं असं केलं, गांग्यानं तसं केलं, पैसे खिशात टाकलं. माझी पुढची महिना 2 महिन्याची सोय होती, बाकी काय तर बघायची. तुझी राहती रे, मग तुझी सोय राहते, पण माझा बिनकामाचा तिंबा होईल यात. नाही नाही असं नाही ना होणार. नाही नाही मग चालतंय, तुला साथ आहे आपली 100%. मग उगाचच आता ते पाटलाला अपारावला यांच्याकडे घेतो की मी पैसे. आणि अख्या सगळ्या गावात ना 100-200 म्हटलं तर किती होते गोळा. गाव काय बार काय काय आपलं. काय करू माहितीये का सतीशराव, आता पाटील कोठ आहे बघू आणि पहिल्यांदा पाटला कोंडच घेऊ. आईला म्हणजे पाटलावरच पहिला डाव टाकायचा पण की. म्हणजे कसं असतं माहितीये का, पहिल्यांदा पाटलांना एकदा बसला टपो की पुन्हा सगळं सोपं जात. म्हणायला जात की बाबा पाटलांना 500 दिले तर तुम्ही 200 तरी द्या. देते तीच लाज लाजकाचं द्यावंच लागतंय. बरं ती जाऊ दे. जायचंय कधी आपल्याला? त्यांना सांगायचं बाबा आता आम्ही आज संध्याकाळी निघणार आहे आणि उद्या पालखीचं प्रस्थान आहे. हा मग आपण असं म्हणलं की ती देते ती. देते लागायचा मार्गाला. मग आता बघू की पाटील कोठा येतं काय. आता पिशवी ती बघावं लागतंय. मग काय पाटील, हा काय झालं जायचं बांधलेला तुम्ही अरे ते आपाला पाठवलंय जरा पाटलीनबाईकडे. हा. पाटलीमध्ये अडून बसली होती. हा. तुला त्या आपाची वाट बघतो रे. होय. मग पाटलीनबाई परवानगी नव्हे. होय हा. बरोबर आहे. हा हा ना आपा. काय पाटील राव गोळ झाला. काय झालं?
काय पाटलीन बायला इतकं समजून सांगितलं हां चौतळून माझ्या अंगावर बघा म्हणले नेलं गेलं तुला आता हो आपा हा मग आता काय आता कॅन्सल करावं लागलं आणि काय ती पाटलीन दुनियाची बॉम्ब लावायला लागली असं असतं का मला राव? डोस दिली हा मग बघा त्यांनी गेले बिले तर मी तुमचं बघते म्हणले अहो आपा राव तुम्हाला मी पाठवलं होतं राव ती सगळं राव कसलं नुसतं तिकडं राव तुम्ही लय मस्त नियोजन केलं तुम्ही पण हा. ती अंगालाच लागून घे ना पाटलीन काय सांगताय नाही म्हणले अजिबात नाही मला म्हणले तुमच्याकडेच बघते मग गेले बिले तर राव आता हा कसं करायचं राव मग आपा तिथं तर राव सगळं तयारी करून बसले ते राव सगळी हा आता काय इलाज आहे का आता बायांपुढं काय शांत बसावं लागतंय हा काय आपा सतीशराव हा कार गंग्या गंग्या आज गंगाराम आहे आपण गंगाराम हा. पंढरीशी जाय आल्यानो संसारा हा वारीला चाललोय आम्ही आला का परमार्थ हा हा सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटेवरी ठेवून या आला का आ तुला नीट उभा राहायला येईना आणि कट्टेवर कर ठेवून या म्हणतोय का हा अहो पाटील हा. आता पंढरपूरची वारी आहे आणि सतीजन मी निघालो ज्या तिथे पंढरपूर पाहिला चालत मग आला का होय रे सतीश गंग्या अरे तुमचा विचार काय आज काय नाद काय लागा भजन ती टेवरी कर इट्टलाचं गुणगान काय भानगड काय लागा काय हा पाटील हा. अहो, ही संसार तर आहेच की म्हणून तर म्हणलंय अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीना तिन्ही लोकी पटेल कसं आहे हा ही दोघं बी आता वारकरी झाली ती त्याच्यामुळे आपणच त्यांचं दर्शन घ्यायचं आता 15 दिवस हिट्टलं जायची दोन्ही म्हणून आपल्याला हा पाटील तुम्हाला म्हणून सांगतो हा आपण जरी पेत असलो हा तरी आज आपण कसं एकदम सतीशरावला सांगितलं मी हा एकदाच एकच घेतली गरज तरी मारलाय पण. अजिबात नाही पुन्हा हा. एक आता ते उतारा म्हणून घ्यावा लागतोय थोडाफार पण आता नाही 15 दिवस नाही मला फक्त काय करा हा. 100 रुपये द्या तुम्ही कशाला आता हे बघा या असल्या वारीला चाललोय तुमच्या नावानं काहीतरी हार फुलं तिथं वाहीन की आला का काय खरं लागा तुझ्या गंग्या दारोड्या दुनियाचा तू वारीनी करत असतो लागला सांगा हा द्या 100 जाऊ द्या तुमच्या नावावर नारळ बिरळ काहीतरी नाही, पुढे नाही, पाटील मागतंय देवाच्या ह्याला द्या की 100 रुपये बर द्यायचे तर 100 हम्म. त्याच्या नादात तुम्हाला घरपोच यावं होती राव प्रसाद घरपोच येतोय हम्म. असं तुम्हाला जाणं होईल का पंढरीला हम्म. आयता इट्टलं आपल्याला आयता दर्शन विठ्ठल येतोय राव दारात द्या पटेल हा देऊन टाका 100 जाऊ दे काय किरकिर मागा आपल्या हा, मग काय तर ते हम्म. हे बघ हा. ए 100 रुपये हे बघ हा. नारळ हा बुका हा झाला का? पेढे हम्म. आणि ती प्रसाद असते का हे सगळं हा म्हणजे विचार नाही तुम्हाला दिले 100 यात एखादी चंद्रभागेमध्ये पगत फिगत घालू का वार करायची जीव अरे मग का ती तुला दिले रे हा नाही नाही बरोबर आहे की तुम्ही बी नावचं पाटील आहे आणि तुमच्या नावाला कशाला उगाच काय आहे का नाही हा. 100 रुपयात अजून काय काय करायचं ती तुला राहू दे तुला काय करायचं ती कर हा तू आता निघाला का नाही वारीला काय करायचं ती कर आपा हा. द्या की तुमचं बी काहीतरी तुमचं बी लागू द्या की देवाच्या कामाला जरा उपयोग होऊ द्या अरे कसं आहे माहिती का पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे रे नाही आम्ही काय तिकडे उधळायला लागलो नेऊन देवालाच लागायचे मला काय तुमचं खरं वाटत नाही रे म्हणून मगापासून देऊ का नको देऊ का नको नाही नाही फक्त तुम्ही काय करा तुम्हाला प्रसाद हातात दिल्यावरच तुम्ही 100 आम्हाला द्या नाही आम्हाला काय कर माहिती आहे तेवढा चुरमुऱ्याचा पुढा जाणं म्हणजे बाद झालं आणि बुका काय चाललंय काय या गावात मला तर कळ ना गाड्या बरं येऊ का मग आता आम्ही आता काय पैसा हातात आता पडलाय म्हणल्यावर विचारायचं नसतं सतीशराव पण गमतीनं बघायचं तुम्ही आता निघा लवकर हा व्यवस्थित या जाऊन जाऊ का पाटील बर बर तुमचं बी आता कॅन्सल झाले जातो मी बी हा आपा आयला माझ्या डोक्यात एक आता आयडिया आली काय मला मगच जाणवलं ती हा आपण काय 100 पटापटा काढून दिलं तेव्हा लक्षात आलं माझ्या आता मी काय करतो हा. आता जातो घरी हा. हा? पाटलिनीला काय सांगू माहितीये का दिंडीत चाललोय म्हणून हा? सगळं गाव दिंडीत चाललंय हा. म्हणायचं आता ही सगळी चालले ती हा. हा? दिंडीला त्यामुळे घरनं पिशवी घेतो हा कपडे घेतो आणि तिला सांगतो मी बी
गंग्या चाललाय, सतीश चाललाय, सरपंच सगळी चालले ते आळंदी पंढरपूर. मी बी चाललोय म्हणतो तिकडं. घरातनं बाहेर पडलो क मग ही इकडं सोडू आपण. हा हे जात्याल ज्ञानेश्वर महाराज पालखीत, आपण इकडं तुकारामाच्या पालखीत. हा कच काय एक आहे ना? नंबर हा? idea. आम्ही बघतो आता जाऊन घरी पाटलीकडे जाऊन कपडे पिपडे घेऊन येतो. चला जाऊ आपण. पटेल मग आता कसं निघायचं? कसं निघायचं म्हणजे एक मिनिट ज्योतिरामला सांगितलं नव्हतं गाडीत. हा थांबा थांबा तुला फोन लावतो. लाव ना, फोन. थांबा. हॅलो हा ए ज्योतिराम, अरे आपलं ते जायचं मग नाही ना. अरे याड आहे काय कॅन्सल होत असतं काय ना का? आम्ही ठरवलेलं कधी आजपर्यंत कॅन्सल केलं का मी कधी काय? हे बघ तू एक काम कर, ती गाडी आहे का आम्हाला पुण्यापर्यंत सोड. नाही 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 नको तसलं काय नाही, जायचं फायनल झालंय. हो मी आता निघालो घराकडे, कपडे काय बॅग घेऊन आलो. हां थांब की तुला सांगितलेलं त्या ठिकाणी. आलो 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 आलोच आम्ही. हां थांब तू तिथं. आपा अरे एक काम करा, तुम्ही बी घरला जावा. हां पिशवी कपडे घ्या आणि कसले टोपी पंचा एखादा पताका घ्या. म्हणजे वारीला चाललेलं कसं दिसलं वाटतंय पाहिजे. की आपण वारीला निघालो. घरच्यांना शंका नाही यायला शंका पाहिजे. यायला नाही पाहिजे. हा? ओके. जाऊ पटकन येता येईल. चालते ओके. चेअरमन लागा होय गेला का चेअरमन? किती वेळ झालं हुडकायचं तुम्हाला? पंढरपूरला चाललोय आम्ही चेअरमन. वारीला निघालोय म्हणलं तुमच्या नावाचं काय आणायचंय का? मग द्या बरं तुम्ही पैसे. ती हार फुला तिथं व्हावं लागतात देवाला. तुम्हाला येताना प्रसाद आणतो होय. पेढा 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 नारळाचा प्रसाद. नाही राव चेअरमन, खरंच चाललोय आपण. मी चाललोय म्हणल्यावर ह्याचं काय जाऊ द्या, पण मी त्याला घेऊन चाललोय. नाही नका, नाही चेअरमन राव तसं नाही. घेऊन टाका 100 रुपये. चला माणूस आम्हाला सकाळ एक सुद्धा नडला नाही. तुम्ही राव एवढा उशीर लावा लागलाय. काय करायचं? नाही राव एवढा विश्वास ठेवा तू चेअरमन. घ्या राव येरवळी वेगळं असतं घ्या आता. नाही तर ते. हे सुरुवात तर झाली. देवाला तर फोडणार हो. 100 दिले ते. असू दे तेवढं आता काय. पार्सल तेवढा आणून द्या तेवढा हो. हा वाट बघा. देतो देतो. होय मग आता तुम्ही जर का येत नाही म्हणताय. अरे ही दोघं इथं जायती घेऊ. दोघी आले की झाला का नाही पाचका? दिंडी कुठं आहे तुमची? चला आम्ही सोडतो दिल्लीत तुम्हाला. आणा का आपा? आमची आम्ही येतो मागणं. गाडी आहे की? चला 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 आम्ही चाललो. आम्ही बी निघालोय. चला कशाला कशाला? चला कशाला ताप तुम्हाला? आमची आम्ही येतो की. अरे गाडी बुक आहे. चला हा. सोडतो आम्ही. चला 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 सतीश घे गांग्याला घे. घ्या हा ही तू आता काय चला अहो तसं नव पाटील. आम्ही गेलो नसतो वय. तसं नाही आम्ही चला बसा गाडी. आयला विश्वास म्हणून काय थोडं सुद्धा नाही गाडे. बस गाडीत बस. यायला आपा ह्यांना दिंडीत सोडायचंय बरं का? सोडून घे. हा व्यवस्थित करून हा चल तुमचा काय आमच्यावर विश्वास नव्हता वय एवढा लगेच. आम्हाला माहिती आहे, उलटं हा. चांगलं वाचलं की तुमचं. गांग्या हे सतीश राव हे उतरा असं बरं. काय खरं नाही बरं का पाटील. अर्ध्या तो सोडून बघा द्यायचं. तुम्ही काय करा ह्या दिंडीत जावा बरं. दिंडीत जावा. चला या. हे असलं काय खरायला का गंग्या? उतरा. सतीश आता झालंय उलट आपल्या मनासारखं झालं की काय काय आंब्या म्हणलं दिंडी हे करायचा वाय. याला कोण घेऊन तुला म्हणजे काय करतो? तुम्ही काय करा बरं का? या. आप्पा या हो, या दिंडीत जाऊ तुम्ही. जाऊ या दिंडीत. जा जय हरी. जय हरी या जय भेटतो गावात आता काय. हा
जाऊ तुम्ही जाऊ त्या दिंडीत चला चला जय हरी माऊली. हा जय हरी माऊली. माऊली आमची दिंडी जरा सोडा की नाही आम्हाला तुम्ही राव बिचारी आमची दिंडी आम्ही पाय दुखले चल सोडू अहो महाराज पार काढायला जाऊया. तुम्हाला सोडलं असतं पण काय माहिती का आम्हाला लय उशीर होत लय उशीर होत. पण काही करा पण आम्हाला सोडा ना राव इथे एक तर आम्ही जे फोन यायला लागले तासभर झालं उशीर झाला. तासभर झालं पण आम्हाला त्या जरा तुम्ही सोडा की राव. जरा आम्ही देवाचे भक्त येत का तुम्हाला अहो सगळं खरं आहे हो पण आम्हाला जायचंय आम्हाला सुद्धा त्या दिंडीला जायचंय हो. फार लांबून दीड जिल्ह्यात पाय गळालीत आमची पार आप्पा तुम्हाला पटेल कसं काय करावं लागेल सांगा की. म्हातारा माणूस आहे हा. सोडू जाऊ दे काय आता असं बिन तसं उशीर झालाय. आला आप्पा सगळं घेऊन जाईल बरं का. नाही नाही सोडू हा? काय जाऊ दे असं. माऊली हा, जय हरी जय बर जय बसा चला बसा. बसा मग बसा आप्पा हा बोला की पाटील. आला का आपल्याला आता उशीर होतोय बरं का तासभर लागा उद्या काय आता म्हातारा माणसाची सेवा करू. जाऊ दे आता काय विठ्ठलाची सेवा म्हणायची म्हातारा हा, माणसाची सेवा हा, बरोबर ठाकूर तुम्ही आम्हाला चल चल पाय थकलेत आमची. महाराज बोला हीच दिंडी आहे का तुमची दिंडी आमची हीच आहे ना? हा हीच दिंडी हे रथांची आमच्या या बाबा बाबा हा चला उतरा. चला चला आली दिंडी आमच्या आली दिंडी. दिंडी. हीच आहे ना आली दिंडी आमची. जय हरी माऊली. जय हरी. उपकार केले आमच्यावर तुम्ही. होय होय होय, धन्य धन्य. तुमचा वेळ घेतला तासभर. आपल्याला विठ्ठलाची सेवा झाली. बरं बरं. आलं का? पटेल हा महाराष्ट्र म्हणले पालखी इकडे इकडे कुठे गेलेत? हा? मोठाच बरोबर खाल्ला राव आपला. हॅलो हा काय झालं? काय अरे काय सांगतो सगळी 6च्या 6 हला हला आप्पा हा रावजी आपली दोस्त लोक हा ट्रिपला निघालेली हा अहो, अख्खी गाडीच्या गाडी तरीच पडली आप्पा बरोबर. सगळी सगळी मिली राव आप्पा आपल्याला राव बाबा आत्ताची महाराज आप्पा राव ती महाराज नव्हता राव साक्षात विठ्ठल होता राव आणि ते आपल्याला खरंच वाचवायला आला होता राव हा बघा कुठं आहेत पटेल हा ती बाबा म्हणजे साक्षात विठ्ठल होते आणि त्यांनीच आपला जीव वाचवला. पटेल खरंच राव रामकृष्ण हरी. रामकृष्ण त्या विठ्ठलाच्या रूपाने आपल्याला त्या बाबांनी पुनर्जन्म दिलाय. त्याच्यामुळं आपण कायम वारीला जायचं आता. आप्पा हा. आता तर आपण वारीला जायचं हा. बरं का आता वारीत आणि तुम्हाला सांगतो हितनं पुढं प्रत्येक वर्षी न चुकता आळंदी ते पंढरपूर पायी वारी करायची हा रामकृष्ण रामकृष्ण हरी चला चला. मी काय म्हणतो सरपंच आता बसतो की जरा जेवायला 2 घास खातो मी तुझ्या पोटावर पडलेला दम खाय की जरा.
याला काय जरा दण खा. तसं नाव तुम्हाला हे का दिलेलं आहे बांधून सावरून घेत काय माझ्या कपड्याशिवाय मला बसू द्या मग तो जेवायला तर सरपंच हा? आपण तुम्ही कस काय इकडं वारीला अहो आता हो का हम्म. कसं काय म्हणल्यावर सांगू आमच्या कुर्मदास महाराजाला आमच्या लवळा होय. पांडुरंगाने भेट दिली हा आणि आम्ही कसं जाणार नाही हो आम्हाला पांडुरंगाने चमत्कार दाखवला आम्ही पण म्हणलं पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल 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 भजनच करत निघालो. सरपंच अहो तुम्हाला चमत्कार दाखवला हा. आम्हाला तर आज साक्षात पांडुरंग भेटला हा अहो आमचा जीव वाचवला हा बघा पोरगं सांगते खरं बोला. आप्पा सांगा बघा सरपंच हा आम्हाला साक्षात विठ्ठल भेटले आमचा जीव वाचला. भाऊ वाटते का तुम्हाला खरं हा आता भाऊ म्हणते तर म्हणल्यावर मला मानावं लागलं होय सतीश नाही म्हणते ती म्हणल्यावर खरं आहे. बाबासाहेबच गायब झालं तू काय सांग तुला का काय लय अवघड Complete. झालंय बघा. पाहिला तुमचं चालू द्या आता गुरा कोवर बे बर बर आता काय करू ऐका पाटील हा आता आपण संधी मिळून भाऊ आता जेवायला बसलं पाहिजे हा आणि हो का संध्यानी मिळून वारी काय चुकवायची नाही. अरे माझा काय भरोसा नाही बरं द्या तुला बांधून आणतो की आम्ही. मग चालतंय सुट्टे लाडू बांधलेली बांधू तुझं हा. कम्प्लेट हा. कसा सुट्ट. हा. ऐका हम्म. आता सगळ्यांनी काय करायचं माझ्या बरोबर गजर करायचं काय हा. करायचं गजर. हा. हा. आणि मी म्हणतो तसं पाठीमाग आपलं हा. हा बोला कुंडली ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. महाराज की जय. चला तर मग चला चला जेवायला बसून ह्याला घ्या आधी.